कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभाग क्रमांक 3 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार सतेज पाटील यांनी रुईकर कॉलनी परिसरात मिसळ पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत मतदारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सेना भाजपच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांवर विश्वास नाही, म्हणूनच महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात यावं लागतंय असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय। लोकांची ताकद कमी पडते काँग्रेसबरोबर लढायची, म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यावं लागते। इथले लोकांची, इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची क्षमता अपुरी आहे, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणावं लागतं, मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं। त्यांच्या जोरावर ते निवडणूक लढवू शकतात का? ते कोल्हापूरकरांना विश्वास देऊ शकतात का? गॅरंटी देऊ शकतात का? मी गॅरंटी देतोय, मी एकट्याच्या ताकदीवर गॅरंटी लोकांना देतोय की मी हे करून दाखवणार, मी हे केलेलं आहे आणि उद्या करणार आहे। हा आत्मविश्वास मला आहे, कारण की माझा स्वतःवर आत्मविश्वास आहे, माझ्या विजनवर आत्मविश्वास आहे, माझे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर माझा कॉन्फिडन्स आहे की निवडून आल्यानंतर जे काम आम्ही सांगतो ते करतील। परंतु भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही की ते मतं मागायला गेले तर लोक मतं देतील का? शंका आहे, प्रश्नचिन्ह। एकनाथ शिंदेंना खात्री नाही की राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आंबेडकरांच्या भांडणात लोक आपल्याला मतं देतील का? त्यापेक्षा आपण गेलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे। आणि म्हणून मला वाटतंय इथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी। यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी मी बाहेरून आलेलो नाही असं सांगत खासदार महाडिक यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला। ही कॉलनी आमची आहे, ते नंतर कोल्हापुरात राहायला आले, त्यामुळं आमच्या कॉलनीत ते राहायला आलेत असं म्हणावं लागेल। त्यामुळं त्याचा विषय त्या ठिकाणी नाही। आणि कोल्हापूर शहर आमचं आहे, आमचा जन्म इथं झाला आहे, आम्ही या मातीतले आहोत। ते नंतर कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेले आहेत, त्यामुळे त्यांची कॉलनी नाही। यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार महेंद्र चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, सरलाताई पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार प्रकाश पाटील, रुपाली पाटील, किरण तहसीलदार यांच्यासह प्रवीण पुजारी, अमर बागी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते।